मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील एकता नगर गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास म्हाडा बिल्डरकडून केला जात आहे। सोसायटीतील लोक गेल्या 20 वर्षापासून भटकंती करत आहेत, पण तिथल्या लोकांना अजूनही न्याय मिळत नाहीये। बिल्डरच्या मनमानी आणि फसवणुकीमुळे जनता त्रस्त आहे। स्थानिकांच्या तक्रारीवरून चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर घटनास्थळाला भेट देण्यासाठी गेले। तिथे बिल्डरच्या गुंडांनी आमदार योगेश सागर यांना ढकलले आणि धक्काबुक्की केली। बिल्डरने मनमानी पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे बाउन्सर तैनात केले आहेत, जे स्थानिकांशी भांडत राहतात। कांदिवली पोलीस ठाण्यात यातील अनेक गुन्हे दाखल आहेत। या घटनेनंतर आमदार योगेश सागर कामगारांसह कांदिवली पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे त्यांनी बिल्डरच्या गुंडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आपण कांदिवली पोलीस स्थानकामध्ये आहात, काय पोलिसांची प्रतिक्रिया होती आणि काय नेमकं घडलेलं आहे? एकूणच 4 तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून इथे झुंज देत आहोत। योगेश भाईंवरती हल्ला केला अशा प्रकारचा ज्यावेळी बातमी मला कळली त्यावेळी मी पोलीस स्टेशनला आलो। कांदिवली पोलीस स्टेशनला योगेश सागरजी 100-200 कार्यकर्ते आहे आणि तिकडचे वस्तीतले लोक त्यांच्या सोबत होते। अनेक प्रकारच्या चर्चा झाल्यानंतर समोरचा एक ग्रुपचे लोक इथे आले। या सर्व प्रकरणामध्ये गोलप बिल्डर नावाचा माणूस आहे जो पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतो। मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करीन त्या एकूण प्रकरणाची चौकशी एकदा एक बिल्डर काम करतो तिकडे बिल्डर येऊन 300चा 400, 400चा 500, 500चा 600 आणि लोकांना जास्त जागा मिळतो म्हणून जातात। अशा प्रकारे स्कीम या मुंबई शहरामध्ये होणार नाही। मुंबई शहरामध्ये स्कीम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा त्या कायद्यानुसार होणार। त्या कायद्याचा उल्लंघन बिल्डर करत असेल तर बिल्डरवरती जयेशभाईवरती कारवाई करा। जयेशभाईंनी भाडा दिला नसेल तर त्याच्यावरती कारवाई करा, परंतु आमच्या नावाचा अशा प्रकारचा अपप्रचार कोणाला तरी जागा जास्त मिळतं म्हणून कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आम्ही शासनाच्या कायद्याबरोबर आहोत। प्रसाद लाडचा या प्रकरणामध्ये नाव येतो। प्रकाश लाड हे माझ्या पक्षाचे नेते आहेत। प्रकाश लाडनी आणि सानप गोलप बिल्डर या दोघांनी तिकडे यावं, जनतेमध्ये जे काय आहे ते मुद्दे मांडावं आणि याचा काही शोक स्मोक्स होईल तर होईल। पैशाच्या आधारावरती अशा प्रकारे बाउन्सर बसून खोट्या नाट्या कब्जा करण्याचा प्रकार जर कोणी करत असेल तर आज मी जनप्रतिनिधी नसलो तरी लोकांची ताकद माझ्या बरोबर आहे। अशा प्रकारचं कृत्य या उत्तर मुंबईमध्ये आम्ही अजिबात होऊन देणार नाही। पोलीस प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात आली? पोलीस प्रशासन जर कारवाई करत नसेल तर मग देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, ते बसले आहेत, त्यांच्या कानावरती पण ह्या सर्व गोष्टी आम्ही आणून देऊ आम्ही। कि आपके खिलाफ क्या कहना चाहेंगे, क्या किस तरह देख रहे हैं? देखिए, लोकशाही है, सबको नारा करने का अधिकार है। जिन्होंने नारा दिया है वो आपके कैमरे में कैद हुए होंगे। उनकी बातों में अगर तथ्य है तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री, पुलिस के लोग मुझ पर कार्रवाई करेंगे। मैं उसका सामना करूंगा। 400 लोग जो जिनके लिए उधर घर बना है उनको घर लेने से अगर कोई रोकता होगा तो गोपाल शेट्टी वो 400 लोगों के साथ में खड़ा रहेगा। बिल्डिंग जो बन रही है, जो तैयार हो रही है, वो घर उनको मिले उसके लिए मैं पूरा प्रयास करूंगा। जो खोटे लोग जिनके पास किसी भी प्रकार का पेपर नहीं है, ऐसे लोग अगर होल्लाबाजी करके अगर किसी को डराने का प्रयास करते होंगे तो बिल्कुल चलने वाला नहीं है। काय घडलं होतं, तुम्ही गेलो होतो तेव्हा आणि काय झालं होतं? परवा चारकोप कांदिवली एकता नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात काही लोकांनी जाऊन तिकडे तोडफोड केली, ऑफिस तोडली, वातावरण असं निर्माण केला की लोकांनी स्वयंभू हे रागात येऊन हे सगळी तोडफोड केली आहे। तर कोणी ऑपरेटर तिकडे बसून पाठीमागे उभा राहून राजकीय पक्षांचे पाठिंबा असा दाखवून अशा प्रकारची जर कारवाई करणार असेल तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। एक, ज्या बिल्डरनी भाडा दिला नाही, ज्या बिल्डरनी काम केलं नाही त्या बिल्डरच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। त्या कारवाईला सर्वात पहिला आवाज उठवणारा मी योगेश सागरच होता आणि आज पण आहे की ज्या बिल्डरनी भाडं दिलं नाही, गरिबांचे घर तोडलेत, गरीब घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडं मिळालं पाहिजे। त्याचा अर्थ हे कोणाच्या समर्थनाचा आहे असं नाही आहे आणि त्यामुळे तिकडे बाउन्सर येऊन बसवणं, नालासोपारा, पवई, जोगेश्वरी, मालवणी, मुस्लिम महिला येऊन तिकडे मोठ्या प्रमाणात बाउन्सर म्हणून बसवणं
काही मोठ्या प्रमाणात परवाही बाउन्सर बसवणं, पोलिसांच्या समोर त्या ऑफिसची सगळी तोडफोड होणं, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेणं आणि परत सोडून देणं, ज्यांच्या विरोधात 15, 20 NC दाखल केल्या आहेत, ज्यांच्या विरोधात 4 FIR दाखल केले आहेत, जे एंटिसिपेटरी बेलवर बाहेर आहेत, ते जर अशा गुंडा प्रवृत्तीची कामं करत असेल तर किती माझा नावाचा तुम्ही विरोध करा, माझी हाय करा, मला जे म्हणायचं ते म्हणा. मी लोकांच्या बाजूला उभा राहणार, मी गरिबांच्या बाजूला उभा राहणार. मी बिल्डरांची दलाली करत नाही, मी कुठल्याही बिल्डरांच्या समर्थनात पुढे आलेलो नाही आहे. सामान्य माणसांना त्यांचं घर मिळालं पाहिजे. जर 4 लोकांना स्वतःचे स्वार्थ असतील, राजकीय समर्थन असतील तर मी त्यालाही जुमानणार नाही, मग तो कोणी बिल्डर असो किंवा मोठा नेता असो. हा तुमच्या अंगावर येण्याचे प्रयत्न केलेत काही लोकांनी, ते कोण लोक होते आणि त्यांच्या ते पोलीस होते तिकडे, पोलीसचे सब इन्स्पेक्टर होते, पोलिसांची गाडी होती, पोलीस बसले होते. त्या ज्या महिला तिकडे बसल्या होत्या 7-8, 10च्या संख्येमध्ये, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचे व्हिडिओ काढलेत. त्यांना मी विचारत होतो की ताई तुम्ही कुठून आल्यात, तुम्ही कशाला आल्यात, तुमचं काय काम आहे इकडे, ताई तुम्ही कुठे राहतात. एक म्हणाले मी नालासोपारा राहते. दुसऱ्या ताईने विचारला कुठे राहतात, ताई म्हणे पवईला राहते. तिसऱ्या ताईने विचारला कुठे राहतात, म्हणे जोगेश्वरीला. चौथ्यानं विचारलं ते म्हणे मालवणीला. अशा जर ताई सगळ्या नालवणी, जोगेश्वरी, पवई आणि नालासोपारावरनं येऊन असे जर इकडे हे करणार असेल बाउन्सरगिरी, तर हे चालणार नाही. हा कायद्याचा राज्य चालणार आहे, हा कोणाचा दादागिरीचा राज्य चालणार नाही. कुठल्याही पक्षाचे नेत्यांचे नातेवाईक आहात म्हणून काही करायचं हे इकडे कांदिवलीमध्ये किंवा महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी बिलकुल खपून घेणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे लोकही खपून घेणार नाही. सामान्य माणसांवर रात्री जाऊन तुमचे घर खाली करा. हा सोसायटीचा सेक्रेटरी मी नाव घेतलेला, तिकडे जाऊन सांगतो रात्रीचा की तुम्हाला आता घर खाली करावं लागेल. हे बरोबर नाहीये. घर खाली करावं लागेल रात्री 11 वाजता जाऊन. त्याची पोलिसांनी सहनिशा केली पाहिजे. अशा व्यक्तीला ताब्यात घेतलं पाहिजे, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचा आम्ही धक्का मुक्की किया, इसलिए किया कि उनके लोग रात को जाकर के रिहेब के बिल्डिंग में जो परिवार रह रहे हैं उनको बॉडीगार्ड लेकर जाकर के सोसाइटी का कोई सेक्रेटरी तुमको घर खाली करना पड़ेगा. एक तो बिल्डर किसको भाड़ा दिया नहीं है, जो बाहर गए उनको घर मिला नहीं है, जिनको घर मिला है उनको भी खाली कराने का कोशिश करेगा. अरे भाई जिसको भाड़ा नहीं मिला पहला उसको भाड़ा दिलाओ, जिसको घर नहीं मिला उसको पहला घर दिलाओ. उसको छोड़ करके बाउंसर बिठा करके ऑफिस से तोड़ करके लोगों को धमकियां दे करके इस प्रकार की बिल्डर की दलाली का काम करने वालों को हम छोड़ेंगे नहीं. पुराने बिल्डर को काम नहीं करना है, निकाल दो उसको भाई, उसका कोई जरूरत नहीं है. भाड़ा नहीं देता है, घर नहीं बांधता है तो. लेकिन किसी के साथ में घुस करके रिहेब के लोगों को बाहर भेजना ये ठीक नहीं है. उसके खिलाफ जो भी करना पड़ेगा. एक भारतीय जनता पार्टी का जनप्रतिनिधि हूँ, बिल्डर के लिए दलाली का काम नहीं करता हूँ. और मैं इसके लिए आगे चल करके ये कहूंगा, किसी भी राजकीय पक्ष के नेताओं का सगे वाला है, इसलिए आकर के दादागिरी करेगा पुलिस प्रोटेक्शन में. इसका पुलिस प्रोटेक्शन क्यों दिया है इसकी भी जानकारी माननीय मुख्यमंत्री और हमारे गृह मंत्री जी को मैं विनंती करूंगा. इस प्रकार की दादागिरी करने वाले को उसकी सही जगह दिखानी चाहिए. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.